लूक याचा 9 अध्याय 1 वचन. येशूने 12 शिष्यांना एकत्रित बोलाविले आणि त्याने त्यांना सर्व भूतावर सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्यांना त्याने रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिले. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे माझ्या बहीण भावांनो. की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की येशूने काय केले की त्यांचे जे 12 शिष्य होते त्या सर्वांना एकत्र बोलावलं आणि येशू ख्रिस्ताने त्यांना सर्व भूतावरती सामर्थ्याने अधिकार दिला. पहा, आमेन. म्हणजे जसं परमेश्वराने येशू ख्रिस्ताने त्यांच्या सर्व शिष्यांना अधिकार दिला की भूतावरती त्यांचं सामर्थ्य आणि त्यांना रोग बरे करण्याचे सुद्धा सामर्थ्य परमेश्वराने दिले. तर तसेच परमेश्वर आपल्याला सुद्धा ते सामर्थ्य आणि शक्तीने भरू पाहत आहे. कारण आपणच आपल्या प्रार्थनेमध्ये कमी पडतो. कारण बायबलमध्ये वचन एका ठिकाणी असंही सांगतं की आपली जी जीभ आहे, जुबान आहे, ती सर्वात उत्तम लेखणी आहे. हो प्रियांनो, आपली जीभ ही सर्वात उत्तम लेखणी आहे. जेव्हा आपल्या जिभेवरती इतकं सामर्थ्य आहे की तेव्हा आपण जे काही बोलू ते सत्य होतं. तर जसं परमेश्वराने त्यांच्या 12 शिष्यांना भूतावरती सामर्थ्य दिले, म्हणजे काय, अधिकार दिला की त्यांना भूत काढण्याचा सुद्धा परमेश्वराने अधिकार दिलेला आहे. म्हणजेच काय, भूत काढणे म्हणजेच काय की आज आपण ज्या काही परिस्थितीमध्ये आहोत, मग कुठलंही संकट असू द्या, घरातलं असू द्या, पारिवारिक असू द्या, सामाजिक असू द्या किंवा फायनान्शियल आर्थिक असू द्या, हेल्थ इश्यूज असू द्या, तर त्या सर्वांवरती परमेश्वराने आपल्याला काय केलेलं आहे, अधिकार दिलेला आहे प्रियांनो. आणि त्यांना रोग बरे करण्याचे सुद्धा सामर्थ्य दिले. जेव्हा आपल्याला माझे एखादे बहीण भाऊ जर कोणत्याही छोट्या मोठ्या आजाराने त्रस्त असतील तर तेव्हा आपण त्या ठिकाणी काय करतो, कमजोर होतो, कमकुवत होतो. तर त्या ठिकाणी आपल्याला आपला आजार, आपलं संकट मोठं वाटायला लागतं. पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की आजार मोठा नाही, संकट मोठं नाही, तर आपला परमेश्वर येशू ख्रिस्त हा मोठा आहे. तर परमेश्वराने आपल्याला हे देह जे आहे हे येशू ख्रिस्ताने, परमेश्वराने आपली निर्मिती करून हे आपल्याला दिलेलं आहे. तर जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येतं किंवा आजार येतो तेव्हा आपण त्याच ठिकाणी आपण परमेश्वराच्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या सामर्थ्याने आपण घोषणा केली पाहिजे की ह्या शरीरावरती कसलाही तुझा अधिकार नाही. आणि हे फक्त आणि फक्त काय आहे, परमेश्वराचं मंदिर आहे. हो प्रियांनो, जेव्हा आपण अशी घोषणा करू की तेव्हा परमेश्वराचं सामर्थ्य तिथे उतरून ती परिस्थिती आपली बदलू शकते. आपला तो आजार जो आहे तो निघून जाईल येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावामध्ये. हो, आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराने जे आपल्याला सामर्थ्य दिलेलं आहे, प्रार्थनेचं सामर्थ्य हे खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की अधिक आणि अधिक परमेश्वराच्या सानिध्यात राहून प्रार्थना केली पाहिजे. आणि परमेश्वराच्या वचनाचं पालन करणं सुद्धा महत्त्वाचंच आहे. चुका करणं, क्षमा मागणे आणि परत आपण चूक करणं हे परमेश्वराला कधीच मान्य नाही प्रियांनो. म्हणून जसं परमेश्वराने त्यांच्या 12 शिष्यांना भूतावरती सामर्थ्याने अधिकार दिला आणि त्यांना रोग बरं करण्याचं सुद्धा सामर्थ्य दिलेलं आहे, तसंच आपण जरी परमेश्वराच्या अधिक आणि अधिक सानिध्यात राहू तर तसंच योएल या अध्यायामध्ये एक वचन आहे प्रियांनो की परमेश्वर खूप आपल्याला ब्लेसिंग देऊ पाहत आहे, पण आपणच आपल्या चुकांमुळे परमेश्वरापासून दूर जात आहोत. हो, तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराच्या अधिक सानिध्यात राहिलं तर आपल्यालाही परमेश्वर अनेक दानवरदानानं भरून काढणार आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराकडे विनंती याचना केली पाहिजे की असं सामर्थ्य आम्हाला सुद्धा तू दे, रोग बरं करण्याचं आणि भूतांवरती विजय मिळवण्याचं. येस, तर आपणही आजपासून परमेश्वराच्या अधिक सानिध्यात राहूया आणि या वचनासाठी परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ. छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, हे अद्भुत वचनासाठी माझ्या राजा तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो दे बाप्पा, किती अद्भुत वचन आहे माझ्या राजा. जसं तू तुझ्या 12 शिष्यांना काय केलं, भूतांवरती सामर्थ्याने अधिकार दिला आणि रोग बरं करण्याचं सुद्धा सामर्थ्य त्यांना दिलं माझ्या परमेश्वरा, तसंच तो आम्हालाही त्या शक्ती सामर्थ्याने भर माझ्या राजा. हो परमेश्वरा, आमच्याही जीवनात तू कार्य कर माझ्या पप्पा. आम्ही ज्या जगिक जीवनाच्या व्यापामध्ये
अडचणीमध्ये त्रस्त आहोत, आजारपणामध्ये त्रस्त आहोत माझ्या राजा, त्या सर्वातनं तू आम्हाला बाहेर काढ. तुझी शक्ती, तुझा अनुग्रह आमच्यावरती ठेव माझ्या राजा. त्या सामर्थ्याच्या द्वारे आम्ही त्या सर्व संकटांवरती मात करावं अशी तू आम्हाला प्रबळ इच्छाशक्ती दे माझ्या परमेश्वरा. हो दे बाप्पा, आम्हाला तू शक्ती सामर्थ्याने भर माझ्या राजा. जसं तू तुझ्या 12 शिष्यांना अनुग्रह केलास तसंच तू आमच्या दिनावरती अनुग्रह कर माझ्या परमेश्वरा. हो दे बाप्पा, जसं मी या वचनाद्वारे आशीर्वादित झाली आहे तशीच माझी इतर बहीण भाऊसुद्धा आशीर्वादित होतील माझा विश्वास आहे परमेश्वरा. म्हणूनच देव बाप्पा, हे वचन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास तू मला सहाय्यता आणि मदत कर बाप्पा. हो दे बाप्पा, तुझ्या राज्यामध्ये आम्ही वाढावं देवा, तुझ्या सामर्थ्यामध्ये आम्ही भरावं. जसं तू होतास तसं आम्हाला बनण्यासाठी तू सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. हो दे बाप्पा, परत एक वार मागते बाप्पा, प्रत्येक माझ्या यूट्यूबच्या बहीण भावांना तू आशीर्वादित कर माझ्या राजा. त्यांच्या जे काही आरोग्याच्या समस्या असतील, कोणत्याही त्यांच्या पारिवारिक समस्या असतील, मी येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावामध्ये घोषणा करते परमेश्वरा की त्यांची परिस्थिती बदलणार आहे. हो, आत्ता या क्षणापासून त्यांची परिस्थिती बदलत आहे, म्हणून मी घोषणा करते येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो माझ्या राजा, तू ह्या सर्व घोषणांचं, ह्या प्रार्थनेचं उत्तर यस आणि आमेनमध्ये देणारा महान असा परमेश्वर आहेस, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या, आमेन. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट, प्रेज द लॉर्ड, शालोम अँड गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.